जय शिवराय, जय शंभूराजे. आज व्हिडिओ तसा बनवणार नव्हतो, पण असे काही विषय समोर आले की म्हटलं चला बनवूया आज व्हिडिओ. आणि आपल्याला तसं कारण पण गावलं व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरुवात झाली आहे. तसं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्यापासून होते. म्हटलं व्हिडिओ मी बनवला नव्हता, पण म्हटलं ठीक आहे चला आता बनवूया. एक विषय असाच निघाला की खरं तर माझं 1 आणि 2 तारखेचं सुट्टी होती कामावर, तरी पण मी कामावर आलो. कारण मी सुट्टी कॅन्सल केली, कारण माझं जरा दुसरं प्लॅन होतं. असंच कुठेतरी जायचं होतं, पूर्ण प्लॅनिंग ठरलं होतं. आणखी एक फॅमिली होती आणि आमची फॅमिली, मित्र वगैरे असं जायचं ठरलं होतं. पण अचानक मुलीच्या शाळेमध्ये त्यांचे काहीतरी ते खेळ वगैरे चालू झाले. मग त्याच्यात मुलगीने सहभाग घेतला होता. मग ती बोलली की आज 9 तारखेपर्यंत बाबा कुठे जायला नको आणि आपण नंतर जाऊया. जर आता आपण गेलो तर माझं त्याच्यातून नाव काढतील आणि मला त्याच्यात सहभाग घेता येणार नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी 1-2 तारखेचा प्लॅन पूर्ण कॅन्सल करून टाकला. तसे मी 2 दिवस ते 3 दिवस सुट्टी टाकली होती, कारण माझं काय खरं नसतं. मी 1 दिवस 2 दिवस टाकतो आणि 4 दिवस येत नाही, कारण मध्येच कुठे आणि प्लॅन झाला तर तिकडे जायला मी तयार असतो. मग ह्या हिशोबाने चालू असेल. माझे मिसेस पण तशीच असेल, तिला माहिती आहे की ह्यांचा काय भरोसा नाही, मनात काय आलं तर आणि कुठेतरी घेऊन जाते. आणि पहिल्यापासून माझी अशीच सवय आहे. मी कुठेतरी फिरायला गेलो असं सहसा घरातून जरी बाहेर पडलो शॉपिंगसाठी, शॉपिंग म्हणता म्हणता मी गावाकडे पोचायचो रातोरात, आणि 1 दिवस राहायचं आणि रात्री परत रिटर्न. असं मजा येते फिरायला, पण त्याच्यामुळे होतं, जात होतो. आता सध्या तरी काय असं झालं नाही, पण जातो मी फिरायला गेलं की तिकडे दिवस वाढतात इकडे तिकडे आणि प्लॅन होतो तयार. मग कित्येक जणांचे फोन आले होते मला, आणि बोलता बोलता मित्र असो मैत्रीण असो की कुठेतरी प्लॅन बनव, फिरायला जातो आम्ही पण येतो. मग हा प्लॅनिंग तर 1-2 तारखेचा कॅन्सल झाला होता. त्यात अजून एक मित्र येणार होता, त्याचा पण कॅन्सल झाला होता. मग आम्ही दोघेजणच होतो, पण ह्या वेळेला माझ्याकडून कॅन्सल झाला. म्हटलं ठीक आहे नंतर जाऊया आपण. सुट्टी पुढे ढकलली. मग नंतर लक्षात आलं की 16 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे रायगडावरती. तर आपण मग अचानक प्लॅन आला, ठीक आहे आपण आता 16 तारखेला रायगडला जायचा प्लॅन केला. आणि व्हॉट्सअपला स्टेटसवरती कुणाला जर यायचं असेल तर त्यांना मी सांगितलं, कारण बाईकवरून जायचं आहे. 15 तारखेला रात्री निघायचं असं प्लॅन ठरलं. रात्री निघालो की आपण पहाटे रायगडावर पोचू. आणि पहाटे जे रायगडावर चढण्यात मजा येते ती दिवसाची नाही येत. मग मी आज बघूया आता कोण कोण येतात. मला तरी वाटत नाही असे कोण येतील जास्त, पण ठीक आहे जे येतील ते येतील, त्यांना घेऊन चाललं. मी कंपल्सरी सर्वांना सांगितलं हेल्मेट तरी पहिला कंपल्सरी हवं आहे बाईकवरून, आणि ज्यांच्याकडे कार असेल त्यांनी आपली कार घेऊन येऊ शकतात, काय अडचण नाही. आणि जर त्यांनी म्हणजे सेफ्टीसाठी म्हणून ते लेग पॅड वगैरे हँडपॅड भेटतात सेफ्टीसाठी, ते जर घेतले तर चांगले जाते. का महाग नसतं, 1000-1200 रुपयाला असतं. एकदा इन्व्हेस्ट केलं की ते आपल्याला लाईफ टाईम यूज होऊ शकतं, जोपर्यंत रायडिंग पॅन्ट वगैरे घेत नाही तोपर्यंत. माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत ते तसे, माझ्या संग जे येतात त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे ते, की कोण माझ्या संग जर असली फॅमिली तर त्यांना ते द्यायचे वापरायला, परत आल्यानंतर घ्यायचे. त्याच्यानंतर मी घरी बसलो, मिसेसला सांगितलं की असं असं प्लॅन. मिसेस बोलले ठीक आहे जाऊया. आणि माझी मुलगी तर एनी टाईम तयारच असते फिरायला. तर ह्यावेळेला ते शाळेचा कार्यक्रम होता म्हणून तिने नाही बोलली. मग म्हटलं ठीक आहे. अजून आता तरी 16 तारखेचा प्लॅन 100% माझा आहे जायचा. कोण नाही आलं तरी मी स्वतः जाणार फॅमिलीबरोबर. आणि तरी जर काय अडचण आली, कारण अडचणी काय सांगून येत आहेत, काय प्लॅन कॅन्सल झाला तर मला माहीत नाही, पण नाही होणार एवढं 100%. घरी बोलत होतो मम्मीला वगैरे की असं असं रायगडला जायचं आहे. मम्मीने पटकन प्रश्न टाकला, तू उठून सुटून रायगडलाच का जातो आहेस? दुसरीकडे कुठेतरी किल्ल्यावर जा, एवढे किल्ले तिकडे फिरायला जा. आणि अक्षरशः माझे रायगड ट्रिपच जास्त होतात. राज्याभिषेकला असू दे, मध्ये कधी पण असू देत, मी रायगडलाच जातो.
का माहीत नाही, पण रायगडावर गेल्यानंतर जे समाधान भेटतं ते मला कुठेच नाही भेटत. आणि माझं आणि रायगडाचं नातं एक वेगळंच झालेलं आहे. आता रायगड म्हटलं की एनी टाईम तयार होतो. मग मम्मी नाही तू दुसऱ्या गडांवर पण जात राहा, इकडे आता जाऊन आलास. मग मम्मीला समजावलं, म्हटलं मला जर महिन्यातनं 2दा जरी रायगडावर जायची संधी भेटली तरी पण मी तिकडे जाईन म्हटलं. आणि बाकीचे किल्ले तरी मी करणारच आहे, कारण आमचं आधी प्लॅनिंग ठरलं होतं की महिना 2 महिने असातून एक गड किल्ले आपलं सर करायचे मुलीला घेऊन, कारण तिला पण सर्व माहिती भेटली पाहिजे. आणि आम्ही पण एवढे फिरलो नाहीत, त्याच्यामुळे तिला पण माहिती होईल आणि आपण पण त्याच्याबद्दल माहिती इतरांपर्यंत देऊ शकतो. मिसेस बोलली ठीक आहे आपण करूया तसं, पण मध्यंतरी काही अडचणी अशा आल्या त्याच्यामुळे राहून गेले. तसं मी गेलो आहे भरपूर गडांवरती, पण त्यावेळी माझ्याकडे असं व्हिडिओ बनवण्यासाठी तर काय साधन नव्हतं आणि त्यावेळी मी बनवले नव्हते. पण आता इथून पुढे जेवढे जाईन गडांवरती त्याचे व्हिडिओ बनवेन. मग मम्मीला समजावलं मी की नाही असं राज्याभिषेक आहे संभाजी महाराजांचा आणि त्याच्यामुळं जायचं आहे मला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सगळेच जातात, भरपूर गर्दी असते. पण रायगडावरती तसे 3 राज्याभिषेक झालेत. पहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, दुसरा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा आणि तिसरा छत्रपती राजाराम महाराजांचा, असे 3 राज्याभिषेक झालेले आहेत. पण सहसा सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्याच राज्याभिषेकला जातात. मग मी समजावलं की नाही संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकला पण आपल्याला जायचं आणि ह्यावेळी आपण जाऊया. मग ठीक आहे बोलली, जा काय अडचण नाही, कारण तिला पण माहिती आहे मी कधी पण उठतो, प्लॅनिंग करतो आणि निघून जातो. पण ह्या टायमाला मी लवकर प्लॅनिंग केलं. लवकर करण्याचा उद्देश एवढाच होता की बाकीचे बोलत होते की आम्हाला सांग आम्ही पण येतो, पण आता बघूया कोण कोण येतं, किती जण येतं मला नाही माहीत. आपलं काम आहे बोलवायचं, जायचं, सुरक्षित जायचं, सुरक्षित यायचं, कारण रात्रीचा प्रवास आहे. दिवसाचं जाण्याबद्दल काय नाही, पण कसं असं ऊन असतं आणि ॲक्च्युली लहान मुलं असल्यामुळे दिवसाचा केला पाहिजे. पण रोड आपला रहदारीचा आहे त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. आपण जर सेफमध्ये गेलो तर काही अडचण नाही रात्रीचा प्रवास पण. त्याच्यामुळे आमचं ठरलेलं आहे रात्रीचा प्रवास असेल. आणि जर तसंच काय प्लॅनिंग झालं की जर कोण येत असेल आणि त्यांना जर काही अडचण असेल तर मग मी 15 तारखेला निघेन. 15 तारखेला निघेन आणि संध्याकाळी जर 15 तारखेला सकाळी निघलो तर संध्याकाळपर्यंत पोहोचेन मी 15 तारखेला. मग तिथे रूम वगैरे घेऊन मी राहणार आणि 16 तारखेला गड चढेन पहाटे. कारण मी भरपूर वेळा गेलो आहे तरी पण रायगड माझा फिरून झालेला नाही आहे. कारण कमीत कमी जर म्हटलं तर 5-6 दिवस तरी लागतील पूर्ण रायगड फिरायला आणि पूर्ण रायगडची माहिती घ्यायला. कारण जे सर्वजण जातात ते पहिला आपला जेवढा समोर दिसतो रायगड तेवढेच बघतात आणि निघून येतात. सहसा कोण निष्ठेपोटी किंवा आदरापोटी तिथे जात नाही, आपलं एक पिकनिक म्हणून जातात. पण हे चुकीचं आहे. कुणीच गड किल्ल्यांवर जाताना पिकनिक समजून जाऊ नका. एवढा कचरा करून येतात की विचाराय नको. ह्या गोष्टीचा खूप राग येतो. ज्या महाराजांनी आपल्यासाठी एवढं हे घडवून ठेवलं आहे स्वराज्य, आणि त्याने काय काय केलं आहे, मावळ्यांनी तर काय काय केलं आहे आपल्यासाठी, हे जाणून तरी तुम्ही लोकांनी ते गडावरती कचरा वगैरे करू नका आणि पिकनिक म्हणून जाऊ नका. मी बघतोय कपडे वगैरे असे घालून येतात. ठीक आहे ना, तुम्ही घालताय ठीक आहे, कारण गड चढावा लागतो भरपूर. पण चढल्यानंतर वरती आपल्याला सगळी सोय आहे कपडे बदलण्यासाठी वगैरे. त्यावेळी तुम्ही चेंज करू शकता, नंतर फिरू शकता. पण पिकनिक म्हणून तरी जाऊच नका, तुम्ही गड किल्ले फिरूच नका, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण सहसा सगळे पिकनिक समजून जातात आणि काय बोलायला गेलं तर त्यांना राग वेगळा येतो. दुसरी गोष्ट अशी सांगायची होती की मी व्हिडिओच्या सुरुवातीला जय शिवशंभो म्हणतो. हे कित्येक जण मला विचारलं की तू शंकराचा भक्त आहेस का, शिवशंभूचा अर्थ तोच होतो का.
पण तसं काय नाही. मी शंकराचं असं नाही, मी प्रत्येक देवाला मानतो. पण शिवशंभो हे मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना उद्देशून त्यांचं शॉर्ट फॉर्म तयार करून मी बोललेलो आहे की जय शिवशंभो. ते पण कसं मला माझ्या गाडीवरती लिहायचं होतं असं काहीतरी. मग त्यासाठी मी विचारात पडलो होतो. आता दोन्ही महाराजांची नावं जर मी एवढ्या लॉंगमध्ये लिहिलं तर ते खूप मोठं होणार, आणि त्याच्यासाठी मी असं काहीतरी विचार करत बसलो. त्यावेळी मला ते लक्षात आलं की मग त्यावेळी मी ते एक लाईन तयार केली की जय शिवशंभो छत्रपती नमः असं तयार केलं मी. म्हणजे माझ्या दोन्ही राजांचा तिथं उल्लेख आला आणि असं बनवलं होतं. त्याचा अर्थ असा होता, जे शिवशंभोचा अर्थ माझ्या दोन्ही राजांचं नाव येतं त्याच्यामध्ये. आणि ते गाडीवर काय मी लिहिलं नाही नंतर, कारण मी नंतर विचार केला माझी गाडी उभी असते जास्त करून बाहेर रोडवरती आणि त्याच्यावर धूळ वगैरे पडणार आणि त्याचा अपमान होऊ शकतो. त्याच्यासाठी मी ते नाही लिहिलं गाडीवरती, कधीच नाही लिहिलं. माझ्या कोणत्याच गाडीवर तुम्हाला दिसणार नाही. किंवा माझ्या गाडीमध्ये महाराजांचा फोटो आहे, तो पण एनी टाईम तुम्हाला असं मी झाकून ठेवलेला असतो. फक्त प्रवासाच्या टायमाला गाडी धुवून वगैरे झाल्यानंतर मी तो उघडतो. नंतर मी एनी टाईम झापून, कारण गाडी कुठे पण उभी असते, जेव्हा धूळ वगैरे पडल्यानंतर तो अपमान होऊ शकतो राजांचा. त्याच्यामुळे मी नाही हे करत जास्त करून. बाकी बघूया आता. रायगडवर जायचं पूर्ण प्लॅन झालेलाच आहे तसा. बाकी आणि काय काय करायचं, कुठे आणि स्टॉप घ्यायचा का आणि कुठे जायचं ह्याचं प्लॅनिंग करतो आहे मी. का रायगडावरती एक वस्ती राहायचं. ह्या टायमाला मी सहसा करून जे भाग रायगडावरती बघितले नव्हते ते भाग बघणार आहे. आणि जर कारण वरती कॅमेरा दाखवू शकेन जेवढं होता येईल तेवढं दाखवीन मी व्हिडिओमध्ये. कारण लाईटीची वगैरे सोय चार्जिंगची जर झाली तर ठीक आहे, नाही झाली तर मग जेवढं होता येईल तेवढं दाखवेन. कारण जेवढं शूट करायचं ते मला कॅमेऱ्यातून करावंच लागेल, कारण त्याचं काय एवढं बॅकअप नाही आहे. आणि दुसरं मोबाईलचा कॅमेरा खराब असल्यामुळे मोबाईलमुळे शूट करू शकत नाही. पॉवर बँक आहेत माझ्याकडे, पण त्याचा पण काय सध्या इश्यू चालू आहे काय कळत नाही. चार्जेस करत नाहीत. ते नवीनच आहे पण आता बघावं लागेल. माझ्याकडे वेळ पण नाही त्याला वॉरंटीमध्ये दाखवून बदलून आणायला. बघतो वेळ भेटला तर करूया.